विषयाचं नाव आहे घुसमट रेणूची. रेणू, ए रेणू, अगं तुझा मोबाईल केव्हापासून वाजतोय? त्या आवाजात चिडचिड नव्हती, काळजी होती. किचनमधून घाईघाईने बाहेर आलेली रेणू हात पुसत मोबाईल जवळ आली आणि स्क्रीनवरचं नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावरचा रंग अक्षरशः उडाला. जणू कुणीतरी तिच्या छातीत धस्स करून वार केला होता. तिचे हात थरथरू लागले, ओठ कोरडे पडले. क्षणभर ती तशी जागेवर गोठल्यासारखी उभी राहिली. सासूबाई तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत राहिल्या, पण रेणू मात्र एक शब्दही न बोलता मोबाईल घट्ट मुठीत पकडून सरळ बेडरूममध्ये निघून गेली. दरवाजा हळूच बंद झाला, पण त्या बंद दरवाजाआड कोणतं वादळ सुरू होतं याची कल्पना घरात कुणालाच नव्हती. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता आणि आत एक घर हळूहळू तुटत चाललं होतं. त्या रात्री कुणीच मोठ्याने बोललं नाही, पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न घुमत राहिला, नेमकं रेणू लपवत तरी काय होती? आता काय सांगू आईना? हा एकच प्रश्न तिच्या मनात वादळासारखा घोंगावत होता. खरं तर रेणूला कुणाचा फोन आला, कोणाशी ती बोलते याच्याशी तिच्या सासूबाईंचं काही देणं घेणं नव्हतं. नोकरी करणारी, मॉडर्न विचारांची, मोठा परिवार असलेली, सोशल वर्कमध्ये रमणारी रेणू, तिचं आयुष्य नेहमीच रंगानी भरलेलं असायचं. घरात फक्त 4 माणसं, रेणू, तिचा नवरा राजेश, त्यांच्या संसार वेलीवर उमललेलं छोटंसं फूल राही आणि राहीला सांभाळण्यासाठी गावाहून आलेल्या राजेशच्या आई. इतकंच काय ते विश्व. पण काही महिन्यांपासून त्या घरातलं हसू हरवलं होतं. पूर्वी सकाळी उठल्यापासून रेणूचा खळखळून हसणारा आवाज घरभर झंकारत असे. कधी गाणी गुणगुणणं, कधी राहीसोबत उड्या मारणं, कधी फोनवर मैत्रिणींशी खिदळणं. आता मात्र घरात फक्त भिंती होत्या, आवाज नव्हते. पण गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी बदललं होतं. घरातली ती चैतन्याची झुळूक कुठेतरी हरवली होती. आता ती रेणू फक्त काम करत होती, जगत नव्हती. किटी पार्टी बंद, फोन कमी, हसणं जवळजवळ संपलेलं. राजेश सुरुवातीला फारसं काही बोलला नाही. ऑफिस, मीटिंग, टार्गेट या सगळ्यात तो इतका अडकला होता की रेणूच्या शांततेकडे त्याचं दुर्लक्ष होत राहिलं. ऑफिसचा ताण असेल तो स्वतःला समजावत राहिला, पण घरात एक व्यक्ती अशी होती जिला शांततेतला आवाजही ऐकू येत होते. ती राजेशची आई. तिच्या नजरेतून रेणूचा प्रत्येक बदल सुटत नव्हता. जेवताना हरवलेलं लक्ष, रात्री उशिरापर्यंत जागणं, सतत विचारात दडलेला चेहरा. एक आई म्हणून तिचं मन अस्वस्थ होत होतं. दिवस सरकत गेले, महिने उलटले. रेणूचं हसणं आता जवळजवळ संपलं होतं. ऑनलाईन शॉपिंग करणारी रेणू, राहीसाठी नवनवीन ड्रेस घेणारी रेणू, सण आला की घर सजवणारी रेणू आता स्वतःच्या केसांकडेही लक्ष देत नव्हती. तिचं जगणं यंत्रवत झालं होतं. एका दुपारी सासूबाईंनी अखेर धीर केला. त्या अलगद रेणूजवळ बसल्या. तिच्या पाठीवरून हात फिरत म्हणाला, रेणू, तुला काही होतंय का गं? कुठे काही दुखतंय? चल आपण डॉक्टरांकडे जाऊ. इतकं मायेने विचारल्यावरही रेणूने नजर चुकवली. नाही आई, मी ठीक आहे. ओठ बोलत होते, पण डोळे मात्र वेगळंच सत्य सांगत होते. त्या माऊलीने पुढे काहीही विचारलं नाही, कारण काही दुःख शब्दांनी नाही तर शांततेने समजतात. एक दुपार दारावरची बेल वाजली. कुरिअरवाला एक पाकिट देऊन गेला. रेणू झोपली आहे, उठल्यावर देईन असं म्हणत सासूबाईंनी ते टेबलावर ठेवलं. संध्याकाळी पुन्हा बेल वाजली. आज राजेश नेहमीपेक्षा खूप लवकर घरी आला होता. अरे, आज इतक्या लवकर? आईने आश्चर्याने विचारलं. मित्रांची पार्टी आहे म्हणून आलो, तो सहज म्हणाला. आईने ते कुरिअर त्याच्या हातात दिलं. बहुतेक रेणूचं असेल. राजेशने पाकिट उघडलं आणि पुढच्याच क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. डोळे विस्फारले गेले, जणू कुणीतरी अचानक त्याच्या पायाखालची जमीनच खेचून घेतली होती. काय झालं रे? आई धावत आली. क्षणभर राजेश काहीच बोलला नाही. तो फक्त त्या कागदाकडे पाहत राहिला.
मग कसा बसा स्वतःला सावरत म्हणाला, काही नाही गाई. पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही आणि घरातली शांतता अजूनही गडद झाली. 2 दिवसांनी राजेशने अचानक रेणूला म्हटलं, तयार हो, आपण बाहेर जाऊया. रेणू काही न बोलता तयार झाली. दोघं शहराबाहेरच्या एका शांत गार्डनमध्ये येऊन बसले. रात्रीचा मंद वारा, तळ्यात पडलेली दिव्यांची प्रतिबिंब आणि दोघांमध्ये पसरलेली असह्य शांतता. बराच वेळ कुणीच बोललं नाही. राजेश मुद्दाम हलक्या विषयावर बोलत राहिला. राही, ऑफिस, मैत्रिणी. पण रेणू प्रत्येक प्रश्नांपासून स्वतःला दूर नेत होती. शेवटी राजेशने शांतपणे ते कुरिअर तिच्या हातात ठेवलं. रेणू, मला सांगशील हा काय प्रकार आहे? रेणूने थरथरत्या हाताने पाकीट उघडलं. कागद वाचताच तिचे डोळे पाण्याने भरून आले. ती कारणे दाखवा नोटीस होती. परवानगी न घेता कामावर गैरहजर राहणं, तुम्हाला कामावरून का काढू नये हे वाचताच रेणूचा बांध फुटला. ती अक्षरशः लहान मुलीसारखी रडू लागली. अनेक महिन्यांपासून आत दाबून ठेवलेलं दुःख आज अचानक बाहेर पडत होतं. राजेशने तिला जवळ घेतलं. आवाज अजूनही शांतच होता. रेणू, मी आहे ना. त्या एका वाक्याने ती आणखीन कोसळली. थोड्याच वेळाने स्वतःला सावरत ती म्हणाली, राजेश, आज मी तुला जे सांगणार आहे त्यावर कदाचित तुझा विश्वासही बसणार नाही. राजेश काही न बोलता तिचं ऐकत राहिला. रेणूचा आवाज थरथर होता. माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अडचण ऑफिसची नाही. ती थांबली. दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, प्रश्न माझ्या आईचा आहे. राजेशच्या कपाळावर आठ्या उमटल्या. रेणू पुढे बोलू लागली. वडिलांच्या मृत्यूनंतर आईने केलेला संघर्ष, स्वतःच्या इच्छा मारून मुलीला मोठं करणारी आई, तिच्यासाठी जगलेली आई, हे सगळं सांगताना तिचा आवाज अभिमानाने भरला होता. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा तुटला. आणि आता आईने मला असा प्रश्न विचारलाय ज्याचं उत्तर माझ्याकडे नाही. गार्डनमधला वारा आणखी थंड वाटू लागला. राजेश शांतपणे तिच्याकडे पाहत होता. रेणूने डोळे मिटले. क्षणभर ती बोललीच नाही आणि मग हळू आवाजात म्हणाली, आईच्या आयुष्यात कुणीतरी आलंय. राजेश तिच्याकडे अविश्वासाने पाहत राहिला. रेणू पुढे बोलत होती. त्यांचं नाव आनंद, आईचे जुने क्लासमेट. पुढे ती आनंदबद्दल सांगत राहिली. त्यांची एकटेपणाची वर्ष, अचानक झालेली भेट, गप्पा, सवय आणि नकळत तयार झालेला भावनिक आधार. एक दिवस त्यांनी आईला विचारलं, आपण उरलेलं आयुष्य एकत्र जगू शकतो का? हे बोलताना रेणूच्या आवाजात अपराधीपणा होता. आईने निर्णय माझ्यावर सोडलाय राजेश. ती म्हणाली, माझ्या सुखामुळे माझ्या मुलीचा संसार तुटायला नको. रेणू पुन्हा रडू लागली. मी काय करू? समाज काय म्हणेल? लोक हसतील, नातेवाईक बोलतील. ती अक्षरशः कोलमडली होती. राजेश मात्र गप्प होता, कारण पहिल्यांदाच त्यालाही उत्तर सापडत नव्हतं. पुढचे काही दिवस घरात तसंच वातावरण होतं. पण आता राजेश त्या विचारात फरक पडला होता. एका बाजूला समाज, दुसऱ्या बाजूला एका आईचं एकटेपण. आणि मग एक दिवस त्याने स्वतःच्या आईशी हा विषय बोलून दाखवला. सगळं शांतपणे ऐकून घेतल्यावर त्या बराच वेळ काहीच बोलल्या नाहीत. मग दोघांना जवळ बसवत त्याने शांत आवाजात विचारलं, एक प्रश्न विचारू? ज्या बाईने आयुष्यभर फक्त जबाबदाऱ्या निभावल्या होत्या, तिला आता थोडंसं स्वतःसाठी जगायचा अधिकार नाहीये का? घरात शांतता पसरली. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. एकटेपण फार भयानक असतं रे. रात्री बोलायला कुणी नसणं, आजारी पडलं तर पाणी द्यायला कुणी नसणं. हे वय जसजसं वाढत जातं तसं माणूस प्रेमासाठी नाही तर सोबतीसाठी तडफडतं. रेणूचे डोळे भरून आले. लोक काय म्हणतील? लोकांचं कामच आहे बोलणं. त्या हलकसं हसल्या. पण एखाद्याच्या उरलेल्या आयुष्यात आनंद येत असेल, तो हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? त्या क्षणी रेणूचा आत्तापर्यंत आवरलेला बांध पूर्णपणे फुटला. ती सासूबाईंच्या पाया पडली आणि पुढच्याच क्षणी एखाद्या लहान मुलीसारखी त्यांच्या कुशीत शिरून रडू लागली. ते रडणं फक्त दुःखाचं नव्हतं, ते समजून घेतल्याचं होतं, मोकळं झालेल्या मनाचं होतं. आणि एका आईने दुसऱ्या आईच्या वेदना
ओळखल्याचं होतं. त्या रात्री खूप दिवसांनी त्या घरात पुन्हा शांतता आली. पण त्यावेळी ती शांतता बोचली नव्हती. ती समाधानाची होती आणि 2 एकट्या मनांना जगण्याची परवानगी मिळाल्याची होती. धन्यवाद.